साडेसातीच लागेल आपल्या माग. एक ना एक काही ना काही चालूच राहते आपल्याला. ये भिजितो, परत पाणी बदलितो, परत घरी जाऊ. घर के मारू मारू जाम आहे. त्याला आता काय करू शकतो. काही पण खुळपट काढीत राहते डोक्यातून. नुसते बसल्या बसल्या ते नसतं ऐकलं ते बरं झालं असतं. झाड झाड नाही अख्खं जळून जाईल. पण मग ते काडके जळून जाईल ना, उपयोग नाही. ते गिनी गावताला आहे लागून जाईल. चला ते परत जिवतो. त्यामुळे आपल्या मम्मीचा हा पोपट झालेला आहे मोठा वाला पचका जाणार. हेलो एवरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तो गाइस अभी बज रहे हैं दिन के 2 और जो हमारा शुरू था गाइस ये वो भरकर हो चुका है और हमने गाइस खोड़वे पर पानी लगा दिया है. तो मेरे को वही देखने के लिए जाना है फिलहाल के लिए गाइस. जो मम्मी थी वो अब तक बारे देख रही थी. जस्ट अभी अभी गाइस मैं घर पर आया और आगे का काम गाइस मेरे को हैंड ओवर हो चुका. यार बट मेरे को ब्लॉग मराठी में करना था और मैंने हिंदी में ब्लॉग स्टार्ट कर दिया. चलो अब यार आदत पड़ गई है तो हम क्या कर सकते हैं गाइस. बीच में हमारी हिंदी भी जो कूद पड़ती है, अब उसमें हम कुछ नहीं कर सकते गाइस. सोचो ना यार, 90 से ज्यादा वीडियो मैंने हिंदी में डाली है और अब अगर मराठी में बनाना है तो थोड़ी सी प्रॉब्लम तो आएगी ना. बट स्टिल 2-3 ही ब्लॉग करणे आहे. तो अब मैं मराठी में सुरू करता हूँ. तर आपण जाऊ वावरामध्ये आणि वावरात गेल्यानंतरच तुम्हाला तिथंच भेटू आपण. आता वावरात जायच्या आधी पाणी घेऊन जाणं गरजेचं आहे कारण की बाहेर 2 वाजले. चला जाऊ 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 वावरात. तर वावरात आलो होतो. 12 दिलंय फायनली. 1 2 3 3 सारा यार मैं फिर से हिंदी 3 साऱ्यांवर पाणी लावून आता मी जाणार घरी. या ऊसाचं आहे ना 12 देणं लई सोपं आहे का ॲज कम्पेअर टू खालचा आपला जो सुरू ऊस आहे तो. कारण की त्याच्यामध्ये डायरेक्ट पाटच नाही. आम्ही डायरेक्ट सरांमध्ये पैप टाकून देतो. सरांमध्ये पैप टाकून तू ऊस भरीत राहतो. आणि त्याचं कसं होतं, या कडाला जर पैप टाकला ना ती पाणी डायरेक्ट काणं त्या काढायला जातं. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये इतकं वैतागून जातं माणूस 12 द्यायचं जर ठरलं तर. त्याच्यामुळं बाई त्या ऊसाच्या बाद देऊशीच वाटते नाही मला. पण मग काय आता द्यावा लागत. तशी या ऊसाचं नाही आहे. पहाटे डायरेक्ट 3-3 सरांवर पाणी लावून द्यायचं आणि घरी जायचं. चला घरी जाऊ आता आपण. आपलं आलं संध्याकाळी फिक्स कामं आपल्याला राहते. आणि आता मी ना 2-3 दिवस ब्लॉगच ना 1 दिवस ब्लॉग नाही टाकला. तेव्हा पाठीमागचं भरून झालं होतं. आणि या सुरूच्या पण काहीतरी म्हणजे खोड्याच्या पण काही सऱ्या झाल्या होत्या. आणि याच्यानंतर मी आता कंटिन्यू करून राहिलो. म्हणजे मध्ये 1 दिवस गॅप गेला होता. आणि त्या दिवसामध्ये मी 12 नव्हते दिले. मी फक्त त्याच दिवशी व्लॉग करतो ज्या दिवशी मला कामं राहते. ही गोष्ट एकदम 1 नंबर आहे बरं का पोरांनो, खोट नाही सांगत. आता मी परत हिंदीमध्ये आलो होतं. पण ठीक आहे, मी अटकलो ना तेव्हा हिंदीमध्ये आलो होतो. आपलं काम करायचं आणि अबे आता मला घरी जायचं आहे. हातात मोबाईल धरील. काही कष्ट आहे का, काही मेहनत आहे का, बस टॅलेंट राहत होतं ते प्रत्येकामध्ये. चला घरी जातो. लाईट परत गेली होती. आत्ता जस्ट लाईट आली आहे. आणि आम्हाला फिलहाल आम्हाला मोटर चालू करायला परत जावं लागणार आहे. कारण की आपले जो ऊसाचं भरणं आहे ते आज आपल्याला करायचंय शाळेत. कारण की उद्याकडं बहुतेक होऊन जाईल. आज असं वाटू राहिलं, पक्क नाही फिक्स, पण असं होऊन जाऊ शकतं बरं का. संध्याकाळचं नियोजन संध्याकाळी जावं लागेल आम्हाला. त्यासाठी तिथं खुरपे घासायचं काम चालू आहे. कारण की आम्हाला संध्याकाळी वैरणकाळी काढावा लागणार आहे. पण तिच्या आमच्यापेक्षा जास्त काळजी तिला लागली आहे. ती 3 खुरपे घासून ठेवू राहिली. आम्हाला ती घासा. चला फायनली आता मी बाहेर पोहून येतो. तेव्हा चहा करील, मग चहा पिऊ, मग आपण वावरात जाऊ काम करायला. तर आत्ता सगळे जण जायले गवत कापायला. मला पण जायचंय, पण मी ना गवत नाही कापणार बहुतेक. कारण की ना आपल्या वावराच्या वरती ना थोडेसे ना काट्या पडेल.
त्या पण ना बहुतेक खाली ना दाबेले त्या गवतामध्ये, तर ते काट्यामुळे ना गवत नाही कापते त्या तिथं, तर त्याच्यामुळं मला त्या काट्या पूर्णपणे काढायच्या पण म्हणू शकतो, किंवा मी घरी पण घेऊन किंवा मी त्या जाळून पण टाकू शकतो. आता त्या निघत आहे का नाही निघत आहे याच्यावरती त्यांना बाहेर बांधू का बरं कापू राहिली. आणि मला मग मी गवत नाही कापणार बरं, तिला ते वरती त्या काट्या पडेल ना त्या जाळायच्या, ते वरती मग ते गवत चांगलं वाढेल ना, तिथलं कापता नाही येणार, ते जास्त नाही 15-20 मिनिटं लागतील मला फक्त. चला ते तिथे पडेल कुठे चा ते जाळून घेऊ आपण, काय हाच्या पाहिजे तिथेच पडेल. मी म्हणतो होतो ना काट्या पेटवायचे तर ते ये बा. आणि पेटवण्याचं मेन कारण म्हणजे असं आहे का त्या काट्या आहे ना गवतामध्ये अटकेल होते, त्याच्याकडून आहे ना ते निघत नव्हते. आता जे छोट्या छोट्या काडक्या राहतील त्या जळून जातील, आणि जे मोठे लाकडे ते आम्ही घरी घेऊन जाऊ, कारण की घरी ते आपल्याला काम येतील. चला हे पेटलं, इडं थांबायची काहीच गरज नाही. मी ना इथं गिनी गवत कापितो, तेवढंच थोडंफार चारा पाणी होईल, आणि इथं पण थोडंफार उभं राहील, कारण की गहू यार आज वल्लं आहे थोडंसं, त्याच्यामुळं थांबावं लागेल. मग बहुतेक मी गवत पण घरी घेऊ, जे यांनी कापेले ते पण घरी घेऊन जाऊ शकतो, किंवा गवत कापू पण शकतो. 2 वर्ष आता कापील किंवा घेऊन जाईल, कारण की मम्मीचं बहुतेक एक वज झालंय. तो गाइस अभी मैं ना वहाँ पर गया था, तो उन्होंने बोला कि यहाँ पर मत आ, जो वहाँ पर जल रहा है ना वो बुझा दो यार. ये देखो पूरा जल गया यार, आग बहुत ज़्यादा फैल रही है, क्योंकि लाखुड़ है जो पूरी तरह से सूख चुका है. तो यहाँ पर ना पानी है ना जो बारे चालू है हमारे, तो मैं यहाँ से अब कुछ करूँगा. ये पानी क्या नाही म्हणजे आता काय म्हणा बरं, मी परत हिंदीत बोलायला लागलो. जाऊ चला, आता तुम्हाला कळालं हिंदी मराठी जाऊ दे. इडून येतो आणि ती विजवितो आता काहीतरी करून, नाही तर मग डायरेक्ट पाईप टाकतो सारी महिने पाहू करतो मी आता इडं काहीतरी. आणि हा इडं पण वावर लवू राहिलं, ती म्हणत होते का काहीतरी कर त्याला बा असं. तो एल्बो निघून गेला. हा या इथं ना एल्बो लावला होता, तो एल्बो कुठं गेला आता. हा पाहू थोडं टायमान भेटतो. तर मी आलो होतो घरी एक गावतच वज घेऊन, आणि चाललोय बादली घेऊन. आई त्यात सगळा भडका झाला. तिथं चारी म्हणजे बादली आता पाणी निजवावं लागेल त्या बादली, नाही तर अख्खे काडक्या जवळून जायला. काही पण खुळपट काढीत राहते डोक्यातून, नुसते बसल्या ते नसतं ऐकलं ते बरं झालं असतं. झाड नाही अख्खं जळून जाईल. पण मग ते काडक्या जवळून जाईल ना, उपयोग नाही, ते गिनी गावताला आहे लागून जाईल. चला ते परत हिजवतो मी. फायनली हिजलंय ते कमा डोक्याला ताण राहतो रे यार. हा काही गरके मारायची कामं आहे रिकामी. पण मग जाळल्यासारखं सगळ्या काडक्या जळून गेल्या, जाळून आपल्याला काहीच नाही भेटलं, फक्त चारी रिकामी झाली, बाकी सगळं जळून जाईल. आणि मम्मी त्या ना गवत घेऊन घरी गेले, कारण त्यांना कुठंतरी जायचं होतं बहुतेक, मला नाही पक्क माहिती. आणि आता मी 12 बदलितो, परत घरी जातो. यार ती सायकल बरी होती रे, सायकल पंक्चर होऊन गेली आपल्याला. निदान गरके मारायचे तर कामं नव्हते, रस्त्यानं सायकलनं बरोबर यायचं. बरं ठीक आहे, तिच्या सुद्धा हवा मारून घेऊ आपण लवकरच. रिकामी दमायची काम आहे ती बरं राहते ती सायकल. चला ये भिजितो, परत पाणी बदलितो, परत घरी जाऊ. गरके मारू जाम आहे. चला आता काय करू शकतो, बरोबर नाही याच्यावर. आता जे आहे ते आहे, आपण काही करू शकत नाही याच्यावर. ते तिचं ऐकलं, ते पेटवलं, ते उलट गळ्यात आलं. तर मी तिडंही जाऊलं पुढं, नाही तर लगेच चिडं 12 फुटेल. 7:30 लागेल आपल्या मागं, एक ना एक काही ना काही चालूच राहते आपल्याला. आता इडं 12 जर नसतं फुटलं तर ते सारे होऊन गेले असते. आता परत मध्ये जावं लागेल, त्या साऱ्या झाल्या का नाही ते पाहावं लागेल. डोक्याला ताण राहतो मोकार कायची काय. आता परत येऊच जावं लागेल, आणि जर नसतं फुटलं ना तर पाहायची गरज नव्हती, कारण की बरोबर अंदाज येऊन जाईल मला. मम्मीला आहे ना सर्दी काहीतरी झालंय, त्याच्यामुळे तिला दवाखान्यात जायचं होतं. त्यासाठी तिनं पटापट आवरलं. गाया पण बाहेर नव्हती, म्हणते शेणे नव्हती बाहेर काढली, कारण की तिला दवाखान्यात जायचं होतं. पटकन गेली, पण आम्हाला जे व्हायचं होतं ते शेवटी झालं. टाईम होऊन गेला गवत कापायला. आम्ही ना 4 वाजता जायलो होतो,
यात आता आम्हाला 5 वाजून गेली. 5 वाजेनंतर दवाखाना हा बंद होतो. त्याच्यामुळे आपल्या मम्मीचा हा पोपट झालेला आहे, मोठावाला पचका. जाणार छोडो. एकदम अचानक आजारी पडली मम्मी. तिला काहीतरी झालं यार. मावाला आवाज बरोबर येतो की नाही ते मला नीट पाहावं लागलं पहिल्यांदा. कारण की मराठीत बोल राहिलो ना व्हॉइस फ्रिक्वेन्सी केवढी ठेवायची मला पाहावं लागेल. हिंदीमध्ये मावाला फिक्स होतं त्या नॉर्मल टोनमध्ये मी बोलायचो. आता मराठीत पाहावं लागेल. आणि आपल्याला गाई पण बाहेर बांधायच्या आहे आता. त्या बांधितो. मागेच नव्हत्या बांधल्या कारण की मम्मीला त्यांना तिकडं जायचं होतं. त्याच्यामुळे पटकन गवत घेऊन यायचं होतं. पण मग आता नाही झालं. जाऊ द्या मग. काही जे सगळे काम होते ते झाले होते. तर हा या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. इथं जर पाहिलं असेल तर पहिले लाईक करा. आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. कारण की आपल्यावाले असेच तुमच्याकडं नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाय गेज. भेटू सकाळी. यार इंट्रो सुद्धा माझं थोडंसं अटकत अटकत बोलू राहिलं. कारण की मराठी आपल्याला हिंदीमध्ये फिक्स लाईन राहतं ना, त्यामुळे ते बोलायला काही नाही वाटत. पण मराठीमध्ये थोडं प्रॉब्लेम येईल. फक्त 2-3 दिवस 2-3 दिवसच मी मराठीत करणार आहे. सपोर्ट जर राहिला तुमचावाला नक्कीच आपण मराठी कम्युनिटी पण थोडीशी पुढे न्यायचा प्रयत्न करू. सपोर्ट करा यार. सबस्क्राईब करा यार.